शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 55वी. एका एकादशीला पुण्यात एका वाण्याच्या घरी तुकाराम महाराजांचे कीर्तन असल्याची वर्दी शिवाजींच्या कानावर गेली. त्यावेळी यवनांचे प्राबल्य होते. त्यामुळे तुकोबांचे दर्शन घेऊन लगेच आपण परत निघावे असे ठरवून शिवाजी तेथे आले. त्यांना उद्देशून तुकोबा म्हणाले, आता कीर्तन संपल्यावरच जाण्याचे करा, म्हणजे पांडुरंगाला आनंद होईल. त्याप्रमाणे शिवाजी कीर्तन ऐकण्यास बसले. ही गोष्ट बादशहास कळाल्यावरून शिवाजींना धरून आणण्यासाठी त्याने चाकणहून 2000 पठाण पाठविले. ज्या ठिकाणी कीर्तन सुरू होते त्या वाड्याभोवती पठाणांनी येऊन एकदम वेढा घातला. तेव्हा तुकोबा श्रोते मंडळींना उद्देशून म्हणाले, तुम्ही सर्वजण मोठ्याने विठ्ठल नामाचा गजर करा. कीर्तनातून कोणी हलू नका व बोलू नका. तुकारामांच्या या वचनावर विश्वास ठेवून शिवाजीही सर्वांबरोबर स्वस्थपणे नामाचा गजर करू लागले. कीर्तनात पठाण जेव्हा शिवाजींचा शोध करू लागले तेव्हा त्यांना सर्वत्र शिवाजी दिसू लागले. त्यामुळे ते बुचकळ्यात पडले. त्यांनी बादशहाला तसाच निरोप पाठविला. तेव्हा बादशहाने कीर्तनात बसलेल्या सर्व मंडळींचा शिरच्छेद करा, म्हणजे शिवाजीचा काटा आपोआप नाहीसा होईल, असा पुन्हा निरोप पाठविला. इतक्यात या संकटाच्या निवारणार्थ पांडुरंग गुप्तपणे तेथे आला आणि शिवाजीच्या रूपाने घोड्यावरून वाण्याच्या वाड्यातून बाहेर पडला व जातेवेळी दुसरा कोणीतरी ओरडतो आहे असा आवाज काढून शिवाजी राजा पळाला रे पळाला, पकडा पकडा असे म्हणाला. तोच त्याचा पाठलाग करण्याकरिता सारे पठाण धावले. पांडुरंगाने थोडा वेळ थांबावे व पठाण जवळ आलाय की पळ काढावा असा क्रम चालू ठेविला. रानावनातून काटाकुट्यातून मार्ग आक्रमण करावा लागल्यामुळे त्या पठाणांची गाळचणच उडाली. कोणी थकून वाटेत बसले तर कोणी अडखळून पडले. कोणाला मूर्छा आली तर कोणाचे काटे लागून कपडे फाटले. कोणी प्राण जाण्याची वेळ आली म्हणून रडू लागले. घोडेही सैरावैरा पळू लागले. आपण जगून परत घरी जाणार की येथेच आपणास मृत्यू येणार असे सर्वांना वाटू लागले. इकडे कीर्तन संपले. जेव्हा परचक्र नाहीसे झाल्याचे कळाले तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित झाले. हरिस्मरणी रत राहिलो म्हणून आज मी या घोर संकटातून सुटलो, अशा विचाराने शिवाजींना गहीवरून आले. त्यानंतर तुकोबांचा निरोप घेऊन ते निर्भयपणे स्वस्थानी परतले. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.